नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागामध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असताना काल सोमवारी सकाळपासून वातावरणात हळूहळू बदल जाणवत होता. सकाळी ऊन आणि दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण असं चित्र दिसून आलं. हवामान विभागाने आज शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. ती काही अंशी खरी ठरली. दिवसभर थंड वारे जोरात वाहत असल्यानं ढगाळ हवामानासह हवेत गारवा जाणवत होता. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला काही काळ पडलेल्या हलक्या सरींमुळे रस्त्यांवर ओलावा निर्माण झाला. पावसाचं प्रमाण कमी असल्यानं जनजीवनावर विशेष परिणाम झाला नसला तरी अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच संक्रांतीनिमित्त रस्त्याकडेला बसून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची धावपळ उडालेली दिसून आली. गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिला सण असलेली मकर संक्रांती मंगळवार व बुधवार असे 2 दिवस सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये तिळगुळाच्या वड्या, काळ्या रंगाचे वस्त्र तसेच लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. महागाई वाढलेली असतानाही यंदा तिळगुळाच्या दरामध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे, अशी माहिती येथील व्यावसायिक प्रसाद हुंदरे यांनी तरुण भारतला दिली. वडिलांनी आपल्या मुलाला समज देण्याच्या कारणावरून मुलानेच आपल्या वृद्ध वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी बेळगाव जिल्ह्यातील बैलहुंगल तालुक्यामध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये वडील बसय्या एणगीमठ वय 62 हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बेळगावातील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसय्या एणगीमठ यांची दोन्ही मुले त्यांच्या घराशेजारीच वास्तव्यास आहेत. दरम्यान आपल्या मुलांना खेळवण्याच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलगा विजय एणगीमठ यांच्या सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. यावेळी माझ्या मुलांना भावाच्या घरी घेऊन जाऊ नका असा आक्षेप त्यांचा मुलगा विजयने घेतला. या वर्तनावर वडील बसय्या यांनी मुलाला समज दिली. मात्र यामुळे संतप्त झालेल्या विजयने रागाच्या भरात चाकूने आपल्याच वडिलांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बैलहुंगल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 8 जणांना अटक केली आहे. येळूर गावच्या हद्दीतील येळूर अनुगोळ रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आरोपी अंधार बहार नावाचा जुगार खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांची नावे नागेश नारायण देसुरकर, नागराज मनोहर पाटील, विनय नारायण मोरे, सूरज मनोहर कंगराळकर, रोहित परशुराम धाकलूचे, राजा संभाजी मापणकर, फकीरप्पा तिलारागी आणि राजे हम्मद अशी नावे आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नामनगौडा कटिमनीगौड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून सदर छाप्यामध्ये आरोपींकडून रोख रक्कम 9,980 रुपये, पत्ते आणि 2 खोकी जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात केपी कायद्याच्या कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत 2 जणांना अटक केली आहे. उद्यमबाग पोलिसांनी बहादरवाडी क्रॉसजवळील एका बारच्या शेजारी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या परमेश्वर देवप्पा नाईक याला अटक केली. त्याच्याकडून गोव्यातील बनावट मद्यासह एकूण 5,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान एपीएमसी पोलिसांनी रामनगर परिसरात छापा टाकून अशोक राम इंचल याला अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूचे टेट्रा पॅक जप्त करण्यात आलेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. गदग तालुक्यातील ऐतिहासिक लकुंडी गावामध्ये घराच्या पायाखाली पुरलेला प्राचीन खजिना सापडल्याने एकच खळबळ उडाली. नवीन घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना एका कलशात सोन्याची नाणी, दागिने आणि मूर्ती आढळून आल्या. लकुंडी गावातील गंगव्वा बसवराज रित्ती यांनी जुने घर पाडल्यानंतर पाया खोदकाम सुरू असताना जमिनीत हा कलश सापडला. कलश उघडून पाहताच त्यामध्ये मौल्यवान सोन्याच्या वस्तू आणि प्राचीन मूर्ती असल्याचं स्पष्ट झालं.
या घटनेची माहिती मिळताच गंगव्वा रित्ती यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस, तहसीलदार आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सापडलेला खजिना पुढील अभ्यासासाठी पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला असून त्यावर सविस्तर संशोधन करण्यात येणार आहे. प्रामाणिकपणे प्रशासनाला माहिती दिल्याबद्दल गंगव्वा रित्ती आणि त्यांच्या मुलाचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यात काल कामगाराचा मृत्यू झाला. मृत कामगाराचे नाव सचिन बसप्पा द्यामन्नी, वय 36 असून तो हुक्केरी तालुक्यातील अमीनभावी गावचा रहिवासी आहे. दरम्यान सचिन क्रशिंग बेल्टवर सोन्याचे काम करत असताना तोल जाऊन पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. मजुरीवर काम करणारा सचिन अवघ्या 10 दिवसांपूर्वीच रोजंदारीवर कामाला लागला होता. घटनास्थळी संकेश्वर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर संकेश्वर पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. खडेबाजार पोलिसांनी अनुगोळ रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वर्तन करत असलेल्या मयूर सुभाष राऊत याला ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत संबंधिताने गांजाचं सेवन केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी मयूर राऊत याच्या विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शहर पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे आराध्य दैवत असतानाही त्यांच्या नावावरून बेळगावमध्ये राजकारण केलं जात असल्याचा आरोप होतोय. महानगरपालिकेने ठराव मंजूर करून धारवाड रोडवरील उड्डाणपुलाला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असं नाव देण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी या ठिकाणी नव्या नावाचा फलक बसवण्यात आला. मात्र काही वेळातच तो फलक हटवण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला. दरम्यान मराठी विरोधी भूमिका असलेल्या एका फेसबुक पेजवर या फलकाविरोधात प्रतिक्रिया उमटल्याचंही समोर आलं. त्यानंतर फलक हटवण्यात आल्यानं संबंधित फेसबुक पोस्टच्या दबावामुळेच ही कारवाई झाली का, अशी चर्चा रंगली आहे. वाद तीव्र झाल्यानंतर आणि शिवरायांच्या नावाने सुरू असलेलं राजकारण परवडणारे नसल्याचं लक्षात येताच महापालिकेने 2 दिवसांनी तो फलक पुन्हा बसवला. सोमवारी महापौर व उपमहापौरांच्या उपस्थितीत फलक पुन्हा लावण्यात आला असला तरी तो नेमका कशामुळे हटवण्यात आला होता हे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. निपाणी शहरालगत असलेल्या गायकवाडी येथील बस स्थानकाजवळील शुद्ध पेयजल केंद्राचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील चिल्लर पैशांची पेटी चोरल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या भागामध्ये यापूर्वीही किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याची घटना घडली असून ती CCTVमध्ये कैद झाली होती. पुन्हा एकदा चोरीची घटना घडल्याने गायकवाडी गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. निपाणी व ग्रामीण भागामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाही अद्याप पोलिसांना ठोस यश मिळालेलं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केलाय. टिळकवाडी परिसरातील काँग्रेस रोडवर 4 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर पोलीस प्रशासनाने U-टर्नसाठी खुला असलेला दुभाजक बॅरिकेड्स लावून बंद केल्याने नागरिकांची पुन्हा गैरसोय सुरू झाली आहे. या निर्णयामुळे विवेकानंद कॉलनी आणि महात्मा गांधी कॉलनी परिसरातून येणाऱ्या नागरिकांना पंचामृत कॉर्नर मागे लांब वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. यापूर्वी पहिल्या रेल्वे गेटवरील बॅरिकेड्समुळे नागरिक त्रस्त असतानाच आता गुडनेस हेल्थ फार्मा वळणावरही नव्याने बॅरिकेड्स लावण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या बॅरिकेड्समुळे पूर्ण वळसा टाळण्यासाठी काही दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहतूक नियम मोडून वाहन चालवत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, वाहतूक सिग्नल किंवा गतिरोधक उभारण्यासारख्या उपाययोजना करता आल्या असत्या अशी नागरिकांची भावना आहे. मात्र कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी रस्ता बंद करून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. गर्दी किंवा वाहतूक कोंडी झाली की बॅरिकेड्स लावणे हेच धोरण असल्याची उपरोधिक टीका होत असून यामुळे पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जातीये. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला बेळगाव वेंगुर्ला मार्ग अखेर डांबरीकरणासाठी युद्धपातळीवर सुरू झाला आहे. या मार्गाची दुरवस्था, अंतरावर मोठमोठे खड्डे आणि अपघातांमुळे नागरिक त्रस्त होते. अनेकदा जीवघेणी दुर्घटनाही घडल्या. या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मागील 5 वर्षांमध्ये विविध आंदोलनांची मालिका राबवली होती. बांधकाम विभागाला इशारा देत निवेदने सादर करण्यात आली होती.
या पाठपुराव्याला यश येत अखेर विभागाने कामाला गती दिली आहे. सध्या रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण आणि सपाटीकरणाचं काम सुरू असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशात समाधानाचं वातावरण आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे बेळगाव वेंगुर्ला या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून अपघातांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे अखेर भाग्य उजळले असंच म्हणावं लागेल. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. येत्या 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्यात आली असून आज पोलीस आयुक्त कार्यालयात पूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा केली आणि गणतंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर आखणी करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी वाहतूक नियमन, आपत्कालीन सेवा, कडेकोट सुरक्षा आणि नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस विभागाने गणराज्य दिन सोहळा शांततेत आणि भव्यतेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील मळेकर्णी देवीच्या देवस्थानाच्या प्रांगणात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा भव्य पक्ष समावेश सोहळा उत्साहात पार पडला. धनंजय जाधव मित्र परिवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार इराणा कडाडी, महापौर मंगेश पवार, श्रीराम सेनेचे प्रमुख रविकुमार कोकितकर, संजय कुबल, पंडित ओगले, मल्लिकार्जुन मादन्नावर, चेतन अंगडी, उपमहापौर वाणी जोशी, रेश्मा पाटील, भाजप राज्य माध्यम समितीचे सदस्य FS सिद्धनगौडर तसेच माजी आमदार मनोहर कडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात अनिल महाराज देवळेकर यांनी प्रमुख वक्त्याची भूमिका बजावत हिंदुत्वाची खरी संकल्पना, छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने केलेली क्रूरता आणि महाराजांचा दृढ धर्माभिमान यावर सखोल आणि प्रभावी विवेचन केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्ती व धर्माभिमान जागृत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा समावेश सोहळा यशस्वीरित्या पार पडत परिसरातील जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं. भारत विकास परिषदेतर्फे GGC सभागृहामध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अक्षता मोरे यांनी वंदे मातरम सादर केले तर अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून भारत विकास परिषद संपूर्ण देशात कार्यरत असल्याचे राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्राचे कथन प्राचार्य VN जोशी यांनी केले. यावेळी प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर, डॉक्टर VY यलबुर्गी, सुहास गुर्जर, VR गुडी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुखदा देशपांडे यांनी केले तर खजिनदार DY पाटील यांनी आभार मानले. बेळगाव शहरातील रामतीर्थनगर येथील जक्कीनहोंड परिसरातील गणपती विसर्जन तलावातील पाणी महापालिकेने काढल्यानं गवळी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर मय समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन तलावात पुन्हा पाणी सोडण्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून या तलावातील पाणी गवळी समाजाच्या उपयुक्ततेसाठी वापरलं जात असून तलावाची स्वच्छता समाजातर्फे नियमित केली जाते. मात्र काही नागरिकांनी अस्वच्छतेचं कारण पुढे करत पोलीस प्रशासनाकडे याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने तलावातील पाणी काढून टाकलं. तलावातील पाणी काढल्यामुळे म्हैशींना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून जनावरांवर उपासमारीची वेळ आल्यानं समाजात संतापाची लाट उसळली आहे. तातडीने तलावात पुन्हा पाणी सोडावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली असून योग्य त्या कारवाईचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील 10वी पूर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या व्हिजन बेळगाव या अभिनव उपक्रमाला कर्नाटक राज्याचे मागासवर्गीय कल्याण तसेच भाषा व संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी मोठी दाद दिली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दररोज सायंकाळी ऑनलाईनच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांतर्फे मोफत शिकवण्या दिल्या जातात. यामुळे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी मिळत असून त्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे मत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री तंगडगी यांनी या उपक्रमाची माहिती घेतली आणि थेट ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिकवणीची गरज आहे. वेळेचा सदुपयोग करीत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी व्हिजन बेळगावसारख्या योजनांची गरज होती. जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी ही गरज ओळखून उपक्रम राबवलेला आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. परदेशामध्ये लाखो रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून फसवले गेलेले बेळगावातील ओंकार लोखंडे, संस्कार लोखंडे आणि आकाश कागिणकर या 3 तरुणांची अखेर बेळगाव पोलिसांच्या प्रयत्नांमुळे कंबोडियातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या पुढाकाराने करण्यात आली. तरुणांना हाँगकाँगमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून लाखो रुपयांची नोकरी मिळेल असं सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 95,000 रुपये उकलण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना कंबोडियात नेऊन सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी शहापूर येथील प्रसन्ना हुंदरे, आसिफ आणि अमित या तिघांविरुद्ध सायबर क्राईम विभागात FIR दाखल करण्यात आलाय. यापूर्वी खानापूर व बेळगावातील 2 तरुणांनी स्वतःहून सुटका करून घेतल्याची घटना घडली होती. आता उर्वरित तिघेही घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. विदेशी नोकरीच्या आमिषावर विश्वास ठेवण्यापूर्वी तरुणांनी काळजीपूर्वक पडताळणी करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. ऑनलाईन गुंतवणुकीत भरघोस नफा मिळेल असं आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी गोकाक येथील एका युवकाची सुमारे 8,60,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी जिल्हा सायबर क्राईम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. गिरीश वय 37 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे 2024 ते 13 मार्च 2025 दरम्यान त्यांच्याशी टेलिग्रामवरील 51 गेम नावाच्या खात्यावरून संपर्क साधण्यात आला. ऑनलाईन गेममध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. गिरीश यांनी त्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने 20,40,052 रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्स्फर केले. त्यातील 11,79,945 रुपये परत मिळाले असले तरी उर्वरित 8,60,107 रुपये परत देण्यास गुन्हेगारांनी टाळाटाळ सुरू केली. शेवटी गिरीश यांनी सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली असून पोलिसांनी या प्रकरणी FIR नोंदवून तपास सुरू केला आहे. सावधान, ऑनलाईन गुंतवणुकीत नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका, सतर्क रहा असं आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केलंय. बेळगाव शहरातील रयत गल्ली वडगाव परिसरात बेवारस कुत्र्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली असून रविवारी 10 वर्षांची निविका जितेंद्र सिंह राठोड या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला करून तिला चावल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये निविका गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातील बेवारस कुत्री रात्रीच्या वेळी वाहनांचे सीट कव्हर्स, चपला तसेच वाळत घातलेले कपडे ओरबाडून फाडत असून रहिवासी या उपद्रवामुळे त्रस्त बनलेत. मात्र याबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मनपाने तातडीने बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली आहे. प्राणी दया संघटनांच्या प्राणी वाचवा मोहिमेला विरोध नसल्याचं स्पष्ट करताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप नागरिक बळी ठरत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाही तर मनपा कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. सध्या रयत गल्लीतील लहान मुले घराबाहेर पडण्यास घाबरत असून पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरातील पहिला क्रॉस भाग्यनगर परिसरात श्री अय्यप्पा भक्त मंडळींच्या वतीने आयोजित करण्यात आलेला इरुमुडी पूजा व महाप्रसाद कार्यक्रम भक्ती, श्रद्धा आणि शिस्तीमध्ये उत्साहात पार पडला. स्वर्गीय श्री टी शांतनम गुरुस्वामी यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करत तसेच श्री यशवंत गुरुस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्री अय्यप्पा स्वामींच्या पूजेचा 54वा वर्षपूर्ती सोहळा 2 दिवस भाविकतेने साजरा करण्यात आला. सोमवारी सायंकाळी पारंपरिक पूजा, भजन, महामंगल आरती व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला तर मंगळवारी पहाटे विधिवत इरुमुडी पूजेला प्रारंभ करण्यात आला. यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अन्नदान सोहळ्याचा सुमारे 1500 भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम काळजीपूर्वक नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. परिसरातील नागरिकांसह शहर व उपनगरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शबरीमला श्री अय्यप्पा स्वामींचे आशीर्वाद व प्रसाद ग्रहण केले. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबली संचलित पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल संस्थेचा 87वा वार्षिक उत्सव 17 व 18 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल विकास मंदिराचा कार्यक्रम पार पडणार आहे. रविवार 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता 1008 भगवान पार्श्वनाथ महामूर्तीचा चरणाभिषेक व विधान होणार आहे. सायंकाळी उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक सभा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दिवशी धार्मिक व शैक्षणिक वातावरणात कार्यक्रम संपन्न होणार असून यानिमित्त सर्व भाविक व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.